क्रिकेटर वैभव सूर्यवंशी या नावाचा वेगळा परिचय करून देण्याची गरज आहे. हा खेळाडू बॅट घेऊन मैदानात उतरला की चौकार आणि षटकार यांचा अक्षरशः पाऊस पडतो. सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये तो तुफानी फलंदाजी करताना दिसतोय. त्याचा हाच खेळ पाहून त्याला लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे अशी मागणी केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तथा दिग्गज फिरकीपटू राहिलेल्या अनिल कुंबळे यांनी मात्र वेगळेच मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विचारांमुळे आता नवा वाद सुरू झालाय. जदयू पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी कुंबळेंच्या मतावर थेट आरोप व्यक्त केला आहे. संजय झा यांनी कुंबळेंनी केलेल्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकरने वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. महान फुटबॉलपटू पेले आणि मेस्सी यांनीही वयाच्या 16व्या वर्षी ब्राझील आणि बार्सिलोना टीम मध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्ताच संधी देऊ नये असा तर्क लावणे हे चुकीचे आहे. प्रतिभेला वयाची अट नसते असं म्हणत संजय कुमार झा यांनी कुंबळे यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे. वैभव सूर्यवंशीला आत्ताच इंडिया टीम मध्ये सामील करून घेऊ नये असे मत अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे. अनिल कुंबळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. वैभवचा भारतीय संघात समावेश करण्याची घाई करू नये. सर्वांनीच त्याचा खेळ पाहिलेला आहे. त्याला फार काळ रोखून ठेवणं शक्य नाही, परंतु लोकांच्या अपेक्षांमुळे त्याच्यावर वेगळा दबाव निर्माण होऊ शकतो. 10 वर्षानंतरही तो अवघ्या 25 वर्षाचा असेल, त्यामुळे त्याच्याकडे खूप वेळ आहे असेही अनिल कुंबळे म्हणाले.